नवी मुंबईत एक धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे। प्रियकरासाठी स्वतःच्या पतीचे 3 तुकडे केल्याची धक्कादायक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे। ऐरोलीत एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्गुण हत्या केली। तिने पतीचे 3 तुकडे करत विविध ठिकाणी फेकून दिले होते। तिने तब्बल 11 महिने मर्डर पचवला होता, मात्र आता अखेर तिचं बिंग फुटलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत। सुनीता कुशवाह वय वर्ष 40 आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती वय वर्ष 30 असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे। तर बलिराम सूर्यनाथ कुशवाह वय वर्ष 50 असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान मयत बलिराम कुशवाह हे ऐरोलीच्या यादवनगर परिसरात आपली पत्नी आणि 2 मुलांसह राहत होते। मात्र सुनीता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षा चालक राहुल प्रजापती यांच्याशी अनैतिक संबंध होते। याला पतीचा विरोध होता, त्यामुळे पतीला कायमचं मार्गातून दूर करण्याचा कट करत सुनीता आणि राहुल यांनी त्याला कायमचे संपवले। जवळपास 8 महिन्यानंतर बलिराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। यानंतर पोलीस तपासात धक्कादायक खुलासा समोर आला। अखेर पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली। त्यांच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर कसून चौकशी केली असता दोघांनीही थरारक हत्येची कबुली दिली। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रबाळे पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/4/2026 रोजी एक मनुष्य मिसिंग दाखल होती। यामध्ये बळीराम सूर्यनाथ कुशवा वय वर्ष 50 वर्षे राहणार यादवनगर हा मिसिंग व्यक्ती होता। सदरची मिसिंग ही या इसमाच्या भावाने दाखल केली होती। त्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला। तपासामध्ये असं दिसून आले की ही मिसिंग जी आहे व्यक्ती ती ॲक्च्युली 9 ऑगस्ट 2025 पासूनच मिसिंग आहे आणि त्यामध्ये तिच्या पत्नीने अद्याप मिसिंग दाखल केली नव्हती आणि ही मिसिंग भावाने दाखल केलेली आहे। त्यामुळे या शंकेच्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला आणि रबाळे पोलिसांना असा निष्कर्ष प्राप्त आला की या जो मिसिंग व्यक्ती आहे त्या मिसिंग व्यक्तीच्या पत्नीचे एका राहुल दशरथ प्रजापती या व्यक्तीच्या ती संपर्कात आहे वारंवार आणि त्याचे अनैतिक संबंध असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाला। त्या अनुषंगाने त्या दोघांकडेही तपास सुरू केला आणि तपासाअंती असं निष्पन्न झालं किंवा अशी कबुली मिळाली त्यांची की ह्या दोघांच्या प्रेमाच्या आड तिचा नवरा येऊ नये म्हणून त्याने तिच्या नवऱ्याचा खून करण्याचा कट रचला आणि दिनांक 8 ऑगस्ट 2025 च्या रात्री ते 9 ऑगस्ट 2025 च्या पहाटेच्या दरम्यान तिने या प्रियकराला बोलवून तिच्या नवऱ्याचा या दोघांनी खून केला आणि त्या मृतदेहाचे 3 तुकडे करून त्या दोघांनी एका विशिष्ट ठिकाणी ते फेकून दिले आणि अशी बाब निष्पन्न झाल्यावरून रबाळे पोलिसांनी दिनांक 10 जुलै 2026 रोजी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला। तो CR नंबर 263/2026 भारतीय न्याय संहिता 103(1), 238 व 3(5) अन्वये रजिस्टर झाला आणि आता या गुन्ह्याचा तपास रबाळे पोलीस पुढे करत आहेत। आरोपी यांना दिनांक 10 जुलै 2026 रोजी अरेस्ट करण्यात आलेला आहे आणि ते दोघही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे। रबाळे पोलीस त्यांच्याकडे अधिकचा तपास करत आहे आणि अधिकचे पुरावे प्राप्त करीत आहेत। ऍक्च्युअली तपास चालू आहे। तपासाधीन काही बाबी असल्यामुळे याबाबत काही डिस्क्लोज करता येत नाही। या प्रकरणी हत्या झालेली आहे आणि ती आता ह्या प्रकरणी अजून आरोपी कस्टडीत असल्यामुळे त्यांच्याकडे ह्या सर्व बाबींचा उलगडा करण्याचे आणि पुरावा प्राप्त करण्याचं काम चालू आहे। तर या प्रकरणी सर्व पुरावे प्राप्त झाल्यावर मग ते डिस्क्लोज दिलेली आहे। 11 महिन्यापूर्वी याची हत्या झाली होती, परंतु मैताच्या भावाने ही फिर्याद दिलेली आहे। मैताच्या पत्नीने मिसिंगची तक्रार दाखल केली नव्हती। तर या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल झाला असल्यामुळे हा आता उशीर झाला, त्याच्यामध्ये काय बाबी आहेत ह्या सर्व गोष्टींचा उलगडा इन्व्हेस्टिगेशन मध्ये होईल। याच्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल आहे 24/4/2026 आणि त्या अनुषंगाने मग आपण तपास सुरू केला होता।
विषय येण्यासाठी आपल्याला तपास करावा लागतो आणि एका निष्कर्षापर्यंत पोहोचावं लागतं. मग त्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर त्यामध्ये मग बाकी पुढच्या बाबी करून ह्या सगळ्या पुरावे थोडेसे प्राप्त करून प्राथमिक पुरावे प्राप्त करून आपण ह्या निष्कर्षाला आलेलो. ती तपासाधीन असल्यामुळे आता सध्या मला ह्या बाबीवर बोलता येणार नाही, परंतु पोलिसांनी खात्री करून म्हणजे या प्रकरणी गुन्हा केला. खुनाचा कट रचणे आणि खुनाच्या एक्झिक्युशन करणे ह्या बाबी सगळ्या तपासाधीन आहेत, त्यामुळे ते मला आता सांगता येणार नाही. तपास चालू आहे. यामध्ये मुळातच तक्रार 24/4/26 ला मिसिंग दाखल झाली आणि त्यानुसार आपण सगळ्या तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण असेल, साक्षीदारांकडे घटनास्थळावर साक्षीदारांकडे विचारपूस, हे सगळं करत 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 आपण फायनल कन्क्लुजनवर आल्यावर आणि कबुली मिळाल्यावर आपण तो गुन्हा दाखल केलेला भाग असल्यामुळे आपण त्याबाबत तपास चालू आहे. सर, 2 आरोपी मी तुम्हाला तेच सांगतोय की हे सगळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये चालू असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशनच्या बाबी मला आता डिस्क्लोज करता येणार नाही. हे पण आपण पुरावे नष्ट करण्याचे कलम लावलेले आहेत. आता त्यानुसार पुरावे गोळा करायचे काम आहे ना, हे आपलं चालू आहे. एकंदरीत तपास पूर्ण तपासाधीन आहे आणि लवकरच आपण यामध्ये जास्त पुरावे गोळा करू. हा, मैताला ती बायको आहे जी आरोपी आहे आणि त्यांना 2 मुले आहेत. घटनेच्या दिवशी ही मुलं देखील त्या बाईच्या बहिणीकडे म्हणजे मावशीकडे गेल्याचे तपासात दिसून आलेले आहे. तो रिक्षा चालक आहे तोच राहुल दशरथ प्रजापती म्हणून आरोपी क्रमांक 2 आहे. त्याला आपण अटक केलेली आहे आणि तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अधिकचा तपास चालू आहे. आहेत ज्या तपासाधीन आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा तपास सुरू आहे. आपल्याला प्रेस नोट दिलेली आहे.